नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा एक अपडेट बघणार आहोत। या पालखी मार्गाचे काम आता वेगात पूर्ण होणार असून 452 हेक्टर जमिनीचे भूसंपादन हे झाले आहे। आता या दोन्ही मार्गांचा रूट मॅप हा कसा असणार आहे आणि कोणत्या गावातून हा मार्ग जाणार आहे, अशी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, 8 नोव्हेंबर 2011 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते। हे दोन्ही मार्ग पुणे जिल्ह्यातून जात असल्यामुळे जिल्ह्यातून जवळजवळ 460 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करणे आवश्यक होते। या लागणाऱ्या भूसंपादनातील अडथळे दूर झाल्यामुळे जवळजवळ 98% भूसंपादन पूर्ण झाले असून लवकरात लवकर हा पालखी मार्ग भाविकांच्या आणि प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या 460 हेक्टर जमिनीपैकी 452 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून राहिलेल्या 8 हेक्टर जमिनीचे देखील लवकरात लवकर भूसंपादन करण्यात येऊन ती जमीन ताब्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिली आहे। हे भूसंपादन बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाल्यामुळे आता या मार्गावरील हडपसर ते दिवे घाट या रस्त्याचे काम देखील सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे डिसेंबर पर्यंत हा पालखी मार्ग सुरू होईल अशी एक शक्यता आहे। या पालखी मार्गांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 234 किलोमीटरचा असून त्याचे 6 टप्पे आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी एकूण 7,516 कोटींचा खर्च येणार असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI च्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येत आहे। या एकूण 6 टप्प्यांपैकी 5 टप्प्यांचे काम सध्या सुरू करण्यात आले असून 6वा टप्पा हडपसर ते दिवे घाट असून त्यासाठी लागणारी जमीन देखील ताब्यात घेण्यात आली आहे। त्यामुळे आता या 6व्या टप्प्याचे काम देखील लवकरात लवकर सुरू होणार आहे। तसेच यासाठी भूसंपादनाचे निवाडे जाहीर झाले असून जमीन मालकांना मोबदला देण्यात आला आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा हडपसर, दिवे घाट, लोणंद, धर्मपुरी, खुडूस, वाखरी आणि मोहोळ असा असणार आहे। हा एकूण 4 पदरी म्हणजे 4 लेनचा पालखी मार्ग असून भारतमाला प्रकल्पातून उभारण्यात येत आहे। तसेच संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा 130 किलोमीटरचा असून त्याची 3 टप्प्यात कामाची विभागणी करण्यात आली आहे। या पालखी मार्गासाठी एकूण 415 कोटींचा निधी लागणार असून यातील देहू ते हडपसर हा मार्ग दोन्ही महापालिकेच्या हद्दीतून जात आहे। यामध्ये हडपसर ते कासुर्डी हा राष्ट्रीय महामार्ग 65 असून हा मार्ग 4 लेन वरून 6 लेनचे करण्याचे काम सध्या सुरू आहे, परंतु याचा पालखी मार्गात समावेश केलेला नाही। संत तुकाराम महाराज पालखी मार्गात प्रामुख्याने पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर व इंदापूर ते तोंडले, बोंडसे अशा 3 टप्प्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। आता या मार्गाचा रूट मॅप कसा आहे तर मित्रांनो, आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बर्ड, नातेपुते, माळशिरस, वेलापूर, शेगाव, वाखरी, पंढरपूर असा हा मार्ग असणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।